वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही आलोय बाणेरमधल्या एक अशा खानावळमध्ये जिथे तुम्हाला चिकन आणि मटन दोन्ही मिळतं आणि इथे वेटिंग म्हणजे एक दीड तासाची वेटिंग असते ही थाळी खाण्यासाठी. चला तर या व्हिडिओमध्ये आपण बघू की लोक एवढे का वेडे त्या थाळीसाठी. तर मग आमचा अचानक प्लॅन झाला की आम्हाला एक थाळी खायला जायची, कारण आमचे 2-3 फ्रेंड चेन्नईवरून आले होते, तर त्यांना इकडे पुण्याचं काहीतरी खास खायचं होतं आणि खास म्हणजे त्यांना नॉनव्हेज खायचं होतं. मग काय आम्ही लगेच प्लॅन बनवला. सगळ्यांचं ऑफिस संपल्यावरती या बाणेरमधल्या साईनाथ हॉटेलमध्ये जायचं. आत आल्यावरती आम्हाला कळलं अजून इथे 1 तासाची वेटिंग आहे. तरी आमचे 2 फ्रेंड्स बाईकवरती आले होते आणि त्यांनी येऊन आधी नंबर लावला होता, तरी आम्हाला अर्ध्या तासाची वेटिंग लागली. आणि जसं आतमध्ये टेबल खाली होतं तसं इथे स्पीकरवरती तुमचं नाव अनाऊन्स केलं जातं, मग तुम्हाला आत जावं लागतं. आम्ही तर इथे 8 वाजता पोहोचलो होतो, तरी सुद्धा एवढी जास्त गर्दी होती आणि इथे बाहेर त्यांनी बोर्ड लावला होता की मटन थाळी संपली होती. या हॉटेलचे टोटल 4 ब्रांचेस आहेत आणि आम्ही औंधच्या ब्रांचमध्ये आलो होतो. अर्ध्या तासाने आमचा नंबर आला, मग आम्हाला आत पाठवलं आणि आतमध्ये जाऊन बघितलं ती बापरे, आधीच केवढी सारी गर्दी होती इथे. आतमध्ये गेल्या गेल्या आधी तुम्हाला हे पत्रावळ्या दिल्या जातात. आधी इथे स्टीलचे प्लेट्स द्यायचे, बट आता मे बी कॉस्ट कटिंगसाठी हे अशा पत्रावळ्या देतात. त्यानंतर लगेच चिकनची प्लेट येते आणि तुम्ही बघाल की या सगळ्या चिकनच्या प्लेटमध्ये एक लेग पीस तर कंपल्सरी दिलाच जातो. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की इथे किती किलो चिकन रोज बनवलं जात असेल. त्यानंतर टेबलवरती रस्साचं एक भांडं ठेवलं जातं, त्याच्यामध्ये तरी सुद्धा बोलतात किंवा तांबडा रस्सा असू शकतो, माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करून सांगा की हा रस्सा कुठला रस्सा असतो ते. त्यानंतर प्लेटमध्ये कांदा लिंबू दिला जातो आणि एक स्टीलची प्लेट दिली जाते, त्यामध्ये तुम्ही तो रस्सा ओतू शकता. चिकनचे पीस सोडून इथे तुम्हाला बाकी सगळं अनलिमिटेड खायला मिळेल. आधी पण आम्ही इथे खाल्लं होतं तेव्हा इथे चपाती सुद्धा अवेलेबल होती, पण या टाइम मे बी खूप गर्दी होती म्हणून इथे चपाती नव्हती, फक्त भाकरी अवेलेबल होती, माहित नाही. भाकरीची टेस्ट तुम्हाला तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही भाकरी मस्त रस्स्यामध्ये कुस्करून खाणार, त्याशिवाय भाकरीला टेस्ट येणारच नाही. आम्ही आमच्या नवीन साऊथ इंडियन फ्रेंडला सुद्धा सजेस्ट केलं आणि त्यांनी सुद्धा मस्त भाकरी कुस्करून खाल्ली आणि त्याला सुद्धा टेस्ट खूप जास्त आवडली. आता इथे जी थाळी मिळते त्याचे रेट थोडे वाढले आहेत. म्हणजे इथे मटन थाली तुम्हाला 500 रुपयाला मिळणार, मटन मसाला थाली 450 ला मिळणार, चिकन थाली 330 ला आणि चिकन मसाला 280 ला मिळणार. चिकनची टेस्ट एक नंबर होती, म्हणजे काळ्या मसाल्यातले चिकन बनवलं जातं आणि टेस्ट एक नंबर आहे. नक्की तुम्ही ट्राय केलं पाहिजे एकदा तरी. राईस मध्ये सुद्धा इथे तुम्हाला इंद्रायणी राईस दिला जातो आणि तो पण तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता. असं मस्त बालदी भरून असतो आणि त्याच्यामध्ये मस्त तूप टाकलेलं असतं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं इंद्रायणी राईस तुम्ही इथे खाऊ शकता. एवढं सगळं खाल्लं होतं, ते सगळं जिरवण्यासाठी मग आम्ही सोलकडी सुद्धा मागवली. सोलकडी ओके होती, म्हणजे एकदम आपण कोकणात पितो तशी वाली नव्हती, बट ठीक आहे, ओके वाली होती. आणि जाता जाता इथे आम्हाला एक कळलं की इथे आम्ही भिंतीवरती फोटो बघितले आणि जेव्हा आम्ही ह्यांना विचारलं तर ते म्हटले की जे बिल पे करत नाही त्यांचे फोटो असे भिंतीवरती लावले जातात. हे ऐकून थोडं नवलच वाटलं, पण खूप लोक असे आहेत जेवढा गर्दीचा फायदा घेऊन ते बिल पे करत नाही, मग त्यांचे फोटो असे भिंतीवरती लावले जातात. मग तुम्ही गेलात का इथे? नक्की कमेंट करून सांगा.